नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण REST API समजून घेणार आहोत अगदी सोप्या आणि व्यावसायिक पद्धतीने. हा व्हिडिओ खास करून विद्यार्थी आणि बिगिनर्स जे वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट शिकत आहेत किंवा इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खास आहे. REST API म्हणजे काय? REST API म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. फुल फॉर्म सांगायचा झाला तर REST APIचा रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर आणि APIचा ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर REST API म्हणजे ॲप्लिकेशन आणि सर्व्हर यांच्या संवाद साधण्याची एक स्टँडर्ड पद्धती. कोणताही ॲप्लिकेशन डायरेक्ट सर्व्हरशी संबंध साधू शकत नाही. जसं की इथे ॲप आहे, हे सर्व्हर आहे. हे ॲप डिरेक्ट सर्व्हरशी संवाद साधू शकत नाही. त्यासाठी थर्ड पार्टीची गरज असते. त्यामुळे REST API यूज करून त्यांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. आता पाहूया REST API का वापरतात. REST API वापरायचं मुख्य कारण म्हणजे ते सिक्युरिटी, स्ट्रक्चर आणि प्रॉपर कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं. जसं की REST API हे ठरवतं कोणता डेटा मागितला आहे, डेटा कसा पाठवायचा, कोणता कोणाला सर्व्हर ॲक्सेस द्यायचा. REST APIमुळे एकच सर्व्हरवर मोबाईल ॲप, वेबसाईट आणि ॲडमिन पॅनल एकाच वेळी काम करू शकतात. तर आता आपण पाहूया REST API कसा काम करतो स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा क्लायंट किंवा ॲप रिक्वेस्ट पाठवतो. REST APIला नंतर REST API रिक्वेस्ट व्हॅलिडेट करतो. देन सर्व्हर रिक्वेस्ट प्रोसेस करतो. सर्व्हर रिक्वेस्ट प्रोसेस केल्यानंतर सर्व्हर रिस्पॉन्स पाठवतो अँड त्याच्यानंतर डिरेक्ट क्लायंटला डेटा मिळतो. असं REST API काम करतो. म्हणजे पहिल्यांदा क्लायंटची रिक्वेस्ट ही REST APIकडे जाते. REST API चेक करतं की सिक्युरिटी आहे का, स्ट्रक्चर आहे का, प्रॉपर कम्युनिकेशन आहे का. त्याच्यानंतर ती रिक्वेस्ट सर्व्हरकडे जाते. सर्व्हरकडून रिस्पॉन्स डिरेक्ट क्लायंटला जातो. REST API आणि त्याचे काही HTTP मेथड्स आहे. REST APIमध्ये विविध HTTP मेथड वापरले जातात. ते कोणतं काम करतात हे आणि ते काय ठरवतात हे आता आपण पाहूया. जी गेट API असते ती डेटा मिळवण्यासाठी यूज करतात. पोस्ट API ही म्हणजेच डेटा पाठवण्यासाठी उपयोगी केली जाते. पुट ही API ही डेटा अपडेट करण्यासाठी. डिलीट ही API ही डिलीट करण्यासाठी यूज होते. हे मेथड्स सांगतात की सर्व्हरवर कोणती ॲक्शन करायची आहे. म्हणजे सोपं एक्झाम्पल म्हणजे जसं आपल्याकडे एक स्विगीचा ॲप आहे. प्रोडक्ट लिस्ट पाहणं म्हणजे गेट, ऑर्डर सबमिट करणं म्हणजे पोस्ट, तसंच प्रोफाईल अपडेट करणं म्हणजे पुट आणि अकाउंट डिलीट करणं म्हणजे डिलीट. बेसिकली REST API म्हणजे एक सिंगल API नाही. REST API ही एक आर्किटेक्चर स्टाईल आहे आणि गेट, पोस्ट, पुट, डिलीट हे REST APIचेच भाग आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर REST API ही एक आर्किटेक्चर स्टाईल आहे आणि जी HTTP मेथड वापरून क्लायंट आणि सर्व्हर यांच्याशी सुरक्षित आणि संचरित संवाद साधते. म्हणजे REST API ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते कारण ती सोपी आहे, सुरक्षित आहे, स्केलेबल आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणून आज जवळजवळ सर्व मॉडर्न ॲप्लिकेशन REST API वापरतात. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुढचा टॉपिक सांगा.